सौरभ पहिला प्रथम तर तुझं हार्दिक अभिनंदन. सामन्याचा पारडा कधी इकडे कधी तिकडे जात होता. अक्षयचे पहिले 2 चेंडू खरोखर चांगले चेंडू होते. त्या चांगल्या चेंडूला सन्मान दिला आणि त्यानंतर मोठे फटके 4 चेंडूवर मारले. पण निनाद आऊट झाल्यानंतर मनात काहीतरी चालू होतं का? चालू म्हणजे मी शेवटच्या बॉलपर्यंत उभं राहिलो तर माहिती आहे मला की मॅच संपवेन. त्याला फक्त बोललेलो की थोडी स्ट्राईक दे, मला फक्त स्ट्राईक हवी होती, ती मिळाली मला आणि मॅच संपवली. पहिलाच सामना आणि सामनावीरचं पारितोषिक आहे. म्हणजे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेणं खरोखर सार्थ ठरलेलं आहे. हां, कारण की पहिलीच मॅच होती आणि आम्ही ठरवलंच की टॉस जिंकून पहिला चेसच करणार, कारण की थोडा एक टार्गेट मिळाला आणि एक माइंडसेट राहिलं की किती बॉलमध्ये किती काय करायचं. नक्कीच तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. यानंतरचा होणारा सामना आपण बघतोय सर्वेश इलेव्हन आणि अनस्मॅशर्स संघ. धन्यवाद. धन्यवाद सर. गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 4 दक्षिण मुंबईची मानाची दिवस रात्र भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा. पुढचा बॉल हो, शफल गोल करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली आहे, पंचांनी बाहेर सरसावले आहेत जमिनी लगत आणि अवांतर चेंडूचा इशारा वाईटच्या रूपात. अवांतर धावेची भर पडते. सर्वेश इलेव्हन तुम्हाला एक शेवटची सूचना आहे. तुमचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये त्वरित पाठवून द्या, नाहीतर तुम्हाला 3 धावांची पेनल्टी आहे. प्रत्येक वेळी कुठल्याही संघाला सांगण्याची गरज नाही आहे. पर्व 4 चालू आहे. बेसिक रूल्स आहेत, ते बेसिक रूल्स सर्वांनी नियम पाळायचे आहेत. पर्व 4 आपण पाहतोय. सर्व क्रीडा रसिकांचं या दक्षिण मुंबईच्या पंढरीमध्ये स्वागत करतो. गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 4 दुसरा सामना. पहिला सामना रोमहर्षक वळणावरती येऊन ठेपला होता आणि शेवटच्या षटकामध्ये सौरभ विखेंनी तडाखे बंद खेळी करून विजयश्री आपल्या पारड्यात खेचून आणली. थोडंसं दडपण होतं. 6 चेंडूवरती 15 धावा करण्याचं अत्यंत प्रेशर होतं, परंतु एक नावाजलेला खेळाडू त्याचं कसब काय असतं हे सौरभ विखेंनी त्याच्या फलंदाजी म्हणून आपल्याला दाखवून दिलं. चला मॅच सुरू करा. आणि फलंदाजी मार्क वरती प्रथम परमार वरती चेंडू, परंतु सन्मान दिलाय. डाऊन द ग्राउंड खेळला फटका. शॉर्ट मिड ऑफच्या दिशेला एकदा पूर्ण केलीच जाईल. प्रथम परमार बद्दल सांगायचं झालं तर गेल्या 70 मध्ये गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये गिरगाव चॅम्पियन्स लीगमध्ये 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम पहिला विश्वविक्रम केलेला होता तो प्रथम परमार यांनी. अप्रतिम तडाखेबंद खेळी केली होती. दुसरा चेंडू ओव्हरपिच डिलिव्हरी आणि तो मिड विकेटच्या दिशेला पाठवून दिला. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर, येतो तो खणखणीत षटकार. चांगला आपल्या गिरगावमधील उत्कृष्ट असा फलंदाज खेळाडू आहे. ओव्हरपिचला खाणून काढला चेंडू डाऊन. अप्रतिम 30 यार्ड सर्कलमध्ये कव्हरच्या दिशेला अप्रतिम क्षेत्ररक्षण. संघासाठी महत्त्वपूर्ण 3 धावा रोखण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न
आपण पाहिला तो रुपेश बैकर याच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावा रोखणं म्हणजेच धावा कमावणं आणि याचा फायदा त्याला त्याच्या संघाच्या फलंदाजीच्या वेळी माहिती पडेल. वरती चेंडू परंतु चौक प्रत्युत्तर मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातो सीमारेष. चूक केली आणि आता मात्र चुकीला माफी नाही. अनिकेतच्या गोलंदाजीवरती प्रथमने पाठवून दिलाय डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर. पर्वत चौथं आणि चौथ्या पर्वतला दुसरा सामना सर्वेश्वलन विरुद्ध. ओव्हर पिच डिलिव्हरी याच्यामध्ये रनआउट करण्याचा प्रयत्न होता परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट परत पाठवलं. माघारी धाडलंय ते नॉन स्ट्रायकर खेळाडूला सिद्धेशला प्रथमनी आणि षटक समाप्त होत आहे. एका षटकाने धावसंख्या झाली ती बिनबाद 16. तिसऱ्या पर्वाचा विजेता संघ खेळतोय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला नम्र विनंती आहे. काउंटडाऊन बिगिन झालेलं आहे, चालू झालेलं आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण करावी लागतील तुम्हाला. पूर्ण केली नाही तर तुमचा एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घेतला जाईल आणि हा नियम सर्व संघांना बंधनकारक असेल. भव्य दिव्य असा आयोजन आपण पाहतोय तो गिरगाव बॉईज आयोजित युवा विजन पुरस्कृत गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्वत चौथं आणि चौथ्या पर्वतला दुसरा सामना. इस्लाम जिमखान्याचं भव्य दिव्य असं मैदान, मैदानाच्या बाजूला असा भव्य दिव्य असा अरबी समुद्र किनारा. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी पाचारण केले. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो गेल्या स्पर्धेचा तिसऱ्या पर्वतला मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज साईराज माने. सामना करेल तो सिद्धेश नॉन स्ट्रायकरला प्रथम पीजे हिंदू जिमखाना यांकडून. हो हो सफल केलेला आहे चेंडू थर्डमॅनच्या दिशेला सीमारेषेच्या बाहेर षटकार. येथे मात्र चेंडू धाडलाय तो थेट डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेला षटकाराच्या रूपात रूपांतर होते चेंडू. पुन्हा एकदा फुलटा चेंडू 2 on 2 2 मध्ये 2. कमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. सरकार लायन्स संघाचे संघमालक मंदार भालेकर कुठे असतील त्यांनी व्यासपीठाजवळ यायचंय. आणि येथे मात्र चांगला प्रहार केलाय. 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले ते सिद्धेश यांनी. पहिला षटकार ठोकला होता तो फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेला. आता दुसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकला तो मिड विकेटच्या दिशेला. 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकणार का प्रथम परमारचा विक्रमाची बरोबरी करणार का पाहावं लागेल. ओहो येथे मात्र कमबॅक चांगला केलाय. वेगवान गोलंदाजी वेगवान चेंडू टाकला होता 22च्या रूपामध्ये अवांतर चेंडू.
एकदा पूर्ण केली जाईल. धावसंख्या धावाने पुढे सरकते. अवांतर धाव. धावसंख्या होती ती 29. पहिल्या सामन्याचे दोन्ही संघ मालक YSC 11 आणि सरकार लायन्सचे दोन्ही संघ मालक यांनी व्यासपीठाजवळ यायचंय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू येत्या माता भिरकावून दिलाय थर्ड मॅचच्या दिशेला, फाईन लेगच्या दिशेला. फाईन लेगच्या दिशेला सीमारेषेच्या बाहेर टोलावलेला चेंडू होता प्रथम परमारच्या बॅटमधून. हो खणखणलेला चेंडू. अप्रतिम फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण. डिस्टन्स कव्हर केलं. कौस्तुभनी आणि महत्वपूर्ण धावा अडवल्यात त्या. खणून काढलेला चेंडू होता कव्हरच्या दिशेला. 38 सर्कलमध्ये आपल्याला अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं कौस्तुभचं. ओ ओ अप्रतिम प्रयत्न. व्हॉट एन एफर्ट, क्लासिक एफर्ट. मेहनत 100% होती परंतु नशीब नव्हतं. परंतु अप्रतिम झेल पाहायला मिळाला असता आपल्याला कव्हरच्या दिशेला. मिलिंद झोरे संघ मालक YSC चे. निलेश देवळेकर यांच्या शुभ हस्ते आपण दोन्ही संघ मालकांचा यथोचित आपण सत्कार करत आहोत. त्या सत्कारचा त्यांनी दोन्ही संघ मालकांनी स्वीकार करायचा आहे. दोन षटकांनी धावसंख्या झाली ती 38. सरासरी 19 धावसंख्येच्या सरासरीने धावा कुठल्या आहेत. सरकार लायन्स संघाचे संघ मालक मंदार भालेकर यांचा सुद्धा यथोचित आपण सन्मान करीत आहोत. निलेश देवळेकर यांच्या शुभ हस्ते दोन्ही संघ मालकांना दोन्ही संघाच्या खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते तो सूरज. गिरगाव चॅम्पियन्स लीग दक्षिण मुंबईची मानाची दिवस रात्र भव्य दिव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा पहिला दिवस. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू मात्र इथे नो लुक शॉट. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेला मार्फत चेंडू टप्प्यात आला रे आला आणि तो पाठवून दिला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेला. षटकार. सूरजचा पुढचा चेंडू येतो थोडस यशरक्षण आपल्याला यशरक्षण पाहायला मिळालं. जरा सीमारेषेच्या बाहेर आपले गिरगाव बॉईजचे जे यंग खेळाडू असतील कार्यकर्ते असतील त्यांनी जरा सावकाश जायचंय. गाड्या बघायच्या आहेत. फुलटा चेंडू. शिवसेना उपनेते माननीय श्री रवींद्रजी भाई मिर्लेकर साहेब यांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे. गिरगाव बॉईज युवा विजन तर्फे भाईंचं मनापासून हार्दिक स्वागत. शिवसेना उपनेते माननीय श्री रवींद्रजी मिर्लेकर साहेबांचं आगमन झालेले. नेहमीच अशा स्पर्धांना आणि गिरगावकरांना नेहमीच भाईंच्या तर्फे पाठिंबा राहिला आहे.
असे आपले लाडके शिवसेना उपनेते मान्य श्री रवींद्रजी मिर्लेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी व्यासपीठावरती त्यांना आसनस्थ होण्याची विनंती करतो. धावसंख्या 45. तिसरं षटक मार्गस्थ सूरज याचं. 3 चेंडू खेळ झालेला आतापर्यंत. वाडिश ऑफसाइड डिलिव्हरी आणि अप्रतिम झेल. सीमारेषा जेव्हा खेळाडू तैनात आहे येथे मात्र कुठली चूक होत नाहीये. पहिला धक्का बसतो सिद्धेच्या रूपामध्ये. बॅक टू द डगआउट. खेळाडू बाद. होती चांगलं कमबॅक केलंय सूरजनी. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता सिद्धेश, परंतु त्याला थोडासा एलिव्हेशन कमी पडलं, ताकद कमी पडली आणि सीमारेषेच्या जवळ खेळाडू तैनात होता आणि खेळाडू मार्फत कुठली चूक नाही. अप्रतिम झेल. एक विश्वासू झेल. पुन्हा एकदा शफल करण्याचा प्रयत्न. अप्रतिम झेल पाहायला मिळतो आयुष्याच्या मार्फत फलंदाजीसाठी पाचारण केलं तर यशला. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो प्रथम परमार. ज्या प्रथम परमारने गेल्या स्पर्धेमध्ये तिसऱ्या पर्वामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम केला होता. तो फलंदाज आपला स्ट्राईकवरती. सूरजचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा शफल काढून खेळलाय. चेंडू पुन्हा विसर्जित केलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. आपल्या गुरगावातल्या एका मराठी उद्योजकाने आपला एक छोटासा फूड स्टॉल तिथे लावलेला आहे. त्या कॉर्नरला तुम्ही बघू शकता. कॉमेंट बॉक्सच्या समोरच्या एंडला कॉर्नरला अवनी फूड्स मोमो, चायनीज बेल किंवा सॉफ्ट ड्रिंक, कोल्ड ड्रिंक तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तिथे जाऊन तिथे निश्चितच ते परचेस करून घेऊ शकता. आपल्या गिरगावातला युवा उद्योजक त्या ठिकाणी ते काम पूर्ण करतोय किंवा आपला छोटासा तिथे उद्योग करतोय. निश्चितच सहकार्य त्याला करा. मयूर शिंदे यांच्या मार्फत तर निश्चित आपण त्याला सहकार्य सुद्धा करूया. थँक्यू. थँक्यू सर. सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं अंतिम षटक घेऊन येतोय तो विजय इंदू जिमखाना यांकडून. जय यांचा सामना करेल तो यश दळवी. धावसंख्या 52. पहिला चेंडू इथे मात्र धावचित करण्याचा प्रयत्न झाला असता. पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न. पंचांचा वाईटचा इशारा. आणि एक धाव पूर्ण केले असे. वाईट +1. 2 धावा मिळणार आहेत या चेंडूवरती. थोडंसं आपल्याला पुअर निवडी आपल्याला पाहायला मिळालं होतं, परंतु कुठल्याही प्रकारचं नुकसान सर्वोच्च लेव्हलला झालेलं नाही आहे. अनस्मॅशर संघाला माफ करा. पहिला चेंडू टाकले तो अवांतर चेंडू वाईटच्या रूपामध्ये आणि वाईटच्या या चेंडूवरती एक धाव चिक्की रन आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याला स्ट्राईक प्रथमला स्ट्राईकवरती यायचं होतं. चेंडूचा सामना करायचा होता म्हणून त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि यशला एक धाव. पुन्हा एकदा शॉर्टबॉलचा चेंडू येते मात्र प्रथम परमारने आपलं पूर्ण कसापणाला लावलंय. चेंडू जातो तो सीमारेषेच्या
ते मात्र धावसंख्या होती 60. नक्कीच तुम्हाला प्रयोजन कळलं असेल की स्ट्राईकवर येण्याचं प्रथम परमारचं. शॉर्ट ऑफ लेनचा पुन्हा चेंडू येथे मात्र त्याच टोल्याची 2-on-2. प्रथम परमार इज ऑन फायर. षटकार. छक्के पे छक्का. 2 चेंडूवरती 2 षटकार प्रथम परमारच्या बॅटमधून. पुन्हा एकदा येथे मात्र फटका फसलाय. चांगली रन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. परंतु 2 धावा पूर्ण केल्या आहेत ते प्रथमने आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय प्रथम. फटका फसला होता. कदाचित आपल्याला एक झेल पाहायला मिळाला असता परंतु वेकेंट एरिया होत्या. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू लँड झाला. 2दा पूर्ण केला. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा फटका बसला. आता मात्र झेल होईल का? येथे मात्र चांगला प्रयत्न सूरज याचा धावचित करण्याचा प्रयत्न आणि येथे मात्र प्रथमला परत परतावं लागले. झेल सॉरी युवा विजन अध्यक्ष प्रथमेशजी सकपाळ साहेब यांच्या शुभ हस्ते आपण शिवसेना उपनेते माननीय श्री रवींद्रजी मिर्लेकर साहेबांचा यथोचित आपण सत्कार करणार आहोत. मायाची उबदार शाल सन्मान चिन्ह जे त्यांच्या कायम स्मरणात राहील असं युवा विजनचे अध्यक्ष प्रथमेश सकपाळ सन्मान करतील ते शिवसेना उपनेते माननीय श्री रवींद्रजी मिर्लेकर साहेबांचा. धन्यवाद साहेब. आमच्या विनंतीला मान देऊन एक खराब फेक आपल्याला पाहायला मिळाली. धावचित करण्याचा प्रयत्न होता सूरजच्या मार्फत. तीन धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या होते ती 72 आणि शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू जयचा. येथे मात्र फटका बसलाय. शाबल करण्याचा प्रयत्न. पुअर रनिंग बिटवीन द विकेट. येथे मात्र खेळाडू बाद होतोय. धावचित होतोय. षटक समाप्त होतंय. 4 षटकांचा खेळ आता समाप्त झाला. धावसंख्या झाली ती 72. शेवटच्या चेंडूवरती कुठलीही धाव घेतली नव्हती. धावचित केलेलं होतं. येथे मात्र सन्मानजनक धावसंख्या पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला तो अंश स्मॅशर्स संघाचा. धावसंख्या झाली 72. विजयासाठी 73 धावांची गरज आहे. धन्यवाद भाई. आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल युवा विजन आणि गिरगाव बॉईज यांच्यातर्फे आपले मनपूर्वक हार्दिक आभार. अजून एक घे. पाहायला मिळते विजयासाठी 73 धावांचं तगडं आव्हान असणार आहे ते म्हणजे सर्वेश 11 संघासमोर एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गतवर्षीचा विजयी संघ. या संघामध्ये साईराज माने असो, बैकर असो,
अशा प्रकारे अनेक चांगले खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 73 धावांचा पाठलाग करेल तो सर्वे शिलोन संघ. त्याचा पुढचा सामना लगेच पहिल्या सामन्याच्या विजयी संघाबरोबर होईल, म्हणजेच YSC या संघाबरोबर या सामन्यातील विजय संघाचा सामना असेल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. चला, संघाने पाचारण केले. अनुभवी खेळाडू, गेल्या वर्षीचा गतवर्षीचा पर्व 3चा मालिकावीर आणि संघाचा संघनायक साईराज माने आणि अनिकेत मळेकर. आणि या पुढील सामन्याचं धावतं समालोचन आपण ऐकाल आपल्या गिरगावचा एक चांगला आवाज, गोड आवाज प्रमोद साटम यांचा. धन्यवाद कुणाल. साखळी स्पर्धेतला आजचा हा दुसरा सामना आपण बघतोय तो सर्वे शिलवान आणि अंश स्मॅशर या दोन संघादरम्यान. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता तो सर्वे शिलवान संघाने. आणि अंश स्मॅशर संघ खरोखर चांगल्या धावांचं आव्हान त्यांनी जवळजवळ 72 धावा फटकावल्यात. जवळजवळ आता बघितलं तर सर्वे शिलवान संघाला प्रति षटकामागे 18 धावा फटकाव्या लागतील. 73 धावांची गरज असणार आहे ती. 24 चेंडू आणि 73 धावा. फलंदाजांसाठी नंदनवन असलेली ही खेळपट्टी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की इस्लाम जिमखाना जवळपास मुंबई 2 आणि मुंबई 4 या विभागातील सर्व खेळाडूंसाठी ही घरची खेळपट्टी म्हणायला काहीच हरकत नाहीये. कारण प्रत्येक शनिवार असू दे रविवार असू दे हे सर्व खेळाडू इथेच खेळत असतात. त्यामुळे घरच्या खेळपट्टीचा अंदाज नक्कीच असणार आहे. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो मंथन आणि सलामीचे फलंदाज आहे तो स्वतः कर्णधार साईराज माने आणि गिरगाव चॅम्पियन्स लीगचा सर्वात महागा खेळाडू यावेळेचा अनिकेत मयेकर. बघूया सामन्याला सुरुवात होते. 24 चेंडूंमध्ये 73 धावांचा आवाज. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक. पंचांच्या डाव बाजूने सुरुवात करतील मंथन. पहिला चेंडू बॅटची कड घेतोय, जातोय तो फाईन लेगच्या दिशेने. वैयक्तिक खातं उघडलं, संघाचं खातं उघडलं 1 या धावसंख्येने. संत आणि सावध सुरुवात इथे होऊ शकते कारण तसं बघायला गेलं तर पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल सर्व शिलवान संघाला, कारण मोठ्या धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे फटक्यांची आतिषबाजी जे करावी लागेल आणि याची जाणीव आणि कल्पना निश्चितच असणार आहे साईराज आणि अनिकेत यांना. उलटा चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या दिशेने. बघूया इथे जेल होऊ शकतो का. स्वतः प्रथम परमार आणि यावेळी पहिला झटका सर्वे शिलवान संघाचा महागडा खेळाडू अनिकेत मयेकर हा खेळाडू बाद. विनंती केलेली आहे की चेंडू फेकी आहे की नाही आहे त्याबद्दल. मागील सामन्यात जर बघितलं आपण जर इथे जर फेकीचा निर्णय ग्राह्य दिला गेला तर हा गोलंदाज हा संपूर्ण स्पर्धेदरम्यान कधीही गोलंदाजी करू शकणार नाही. आता हे जीवदान मिळत आहे की नाही मिळत आहे त्यामुळे निश्चितच दडपण असणार आहे ती अनिकेत यांच्यावर.
फुल टच चेंडू होता, मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, ताकद कुठेतरी कमी पडली, उंची गाठली होती चेंडूनी, लांबी गाठण्यात मात्र कुठेतरी असमर्थ ठरले होते अनिकेत. स्वतःवर काहीसे नाराज असणारच आहे, कारण मोठ्या धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्वतः फलंदाजी भक्कमपणे मैदानावर काम होणं गरज आहे. साईराज हे स्वतः मैदानात उपस्थित आहेत आणि त्यांना साथ देणं देखील तेवढेच मोलाची कामगिरी बजावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर सर्वेश इलेव्हन संघाला. कारण गत वेळेचा आपण बघितलं तर सर्वेश इलेव्हन संघ हा अंतिम विजेता संघ होता आणि पंचांनी हा अवांतर म्हणून घोषित केलेल्या या मंथन याला या स्पर्धेदरम्यान आता गोलंदाजी करता येणार नाहीये. पंचांनी हा चेंडू ग्राह्य धरला नाहीये आणि जीवदान लाभलंय आणि या जीवदानाचा कितपत फायदा घेतो बघूया अनिकेत आता. एकूण या चेंडूवर 4 धावा मिळतील. आता ते पंच ठरव धावला ना क्रॉस. तीन चार ना म्हणजे 3 पेनल्टीची आणि 1 नव्हता. धावून घेतलेले रन इथे ग्राह्य धरलेले जाणार नाहीये, याची नोंद घ्यायची सर्व संघांनी, याची नोंद घ्यायची. त्यामुळे केवळ आता या चेंडूवर केवळ 4 धावा मिळतील. धावसंख्या झाली ती 5 आणि पुढील गोलंदाज आहे तो सुयश. धावसंख्या झाली ती 5. आता मात्र कुठेतरी चिंतन आणि मनन करण्याची गरज असणार आहे अनिकेतला, कारण मारलेला फटका हा खराब फटका होता, त्यांना कळलंय. सुयश वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिला षटक, फुल टॉस चेंडू यावेळी भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, खणखणीत गुत्तुंगा षटकार आणि पुन्हा एकदा अवांतर चेंडू. धावसंख्या एकूण तब्बल 7 धावा. फ्री हिटची नामी संधी होती, या फ्री हिटच्या नामी संधीचं पुरेपूर सोनं केलं ते अनिकेत यांनी. चेंडू भिरकावून दिलाय मैदानाबाहेर आणि हा देखील चेंडू अवांतर. एकूण 7 धावा आणि फ्री हिटची नामी संधी तशीच उपलब्ध राहणार आहे अनिकेतसाठी. गोलंदाज नक्कीच बदलला सर्वेश इलेव्हनला, परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी करण्याची गरज आहे, कारण 73 धावांचं आव्हान भले ठेवलं असेल परंतु मैदान छोटं आहे. मी मगाशीच म्हणालो फलंदाजाला नंदनवन असलेली ही खेळपट्टी, यावेळी टिचून गोलंदाजी करावी लागेल ते सर्वेश इलेव्हन संघाच्या गोलंदाजाला. पुन्हा एकदा फ्री हिटची नामी संधी, अनिकेत मायेकर कशा प्रकारे या संधीचा लाभ उचलत आहेत. यावेळी सुंदर चेंडू खोलवर टाकलेला चेंडू, अंदाज आला नाही, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलाय आणि हा त्रिफळाचीत झालाय. परंतु फ्री हिटची संधी असल्या कारणामुळे हा गडी बाद होत नाहीये. 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 13. पहिलं षटक इथे प्रगतीपथावर आहे ते सर्वेश इलेव्हन संघासाठी. फुलटा चेंडू भिरकावून दिला लॉंगच्या दिशेने, हा जातो का चेंडू मैदानावर सीमाराच्या बाहेर होतो का खडखडीत षटकार. डीजे आपण कुठे असाल तर त्वरित संपर्क साधायचा आहे. डीजे ऑपरेटर आपण इतरत्र कुठे असाल तर त्वरित संपर्क साधायचा आहे. धावसंख्या तब्बल वेगाने वाढताना 19 धावा. ज्या प्रकारे मी मगाशीच म्हणालो की प्रति षटकामागे सरासरी 18 धावांची गरज आहे. पॉवर प्लेचं हे षटक आहे, 4 षटकात 72 धावा फटकवायच्या आहेत. 19 धावा, 2 षटकाराच्या जोरावर 19 धावा. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने मारलेला फटका, साईराज माने करणारा स्वतःचा जातो का चेंडू सीमारेषा पार, खडखडीत चौकार. वेगाने धावा वाढताना दोघेही फलंदाज, सलामीचे फलंदाज सर्वेश इलेव्हन संघाचे आपला अनुभव पणाला लावताना, कारण मागील पर्वात जर आपण बघितलं की साईराज माने हा
मालिकावीर ठरलेला खेळाडू आणि तशाच प्रकारचा खेळ आपल्या संघासाठी होतो तो सर्वेशिलन संघाचा कर्णधार साईराज माने आणि त्याला पुरेपूर साथ देताना अनिकेत मयेकर. धावसंख्या 21. अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा 23 माफ करा. आणि आता एका धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 24. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 24. एक चेंडू अजूनही बाकी आहे, माफ करा. खरोखर एक वाखाकण्याजोगी कामगिरी आपण दोन्ही फलंदाजाच्या मार्फत इथे बघू शकतो. का 72 धावांचं आव्हान मोठं नक्कीच होतं, तगडं आव्हान, परंतु स्वतःच्या फलंदाजावरचा विश्वास, अर्थातच हा विश्वास इथे कामी येतोय. सुंदर फटका मिड विकेटच्या दिशेने मारलेला. एका धावावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या झाली ती 25 धावा, तब्बल 25 धावा. कुठे असाल तर त्वरित यायचंय. आता मात्र समीकरण येऊन ठेपतंय ते 18 चेंडूंमध्ये 48 धावांची गरज. उपस्थित आहे. दोन्ही खेळाडू जर आपण बघितलं की अनिकेत आणि साईराज एकमेकांना चांगली साथ देताना. पुढील गोलंदाज यश दळवी. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक हिंदू जिमखाना एंडकडून गोलंदाजी करताना. आणि दडपण असणार आहे, यशवर देखील दडपण असणार आहे, कारण जर पहिलंच षटक महागडं ठरलं, पॉवर प्लेचं षटक होतं, त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो साईराज यांनी. जो कोणी संघ इथे विजेता होतो तो नक्कीच पुढील सामना लगेचच खेळणार आहे तो YSC संघासोबत. यश वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक. उजव्या हाताची गोलंदाजी करतील ते पंचांच्या डाव्या बाजूने सामना करतो तो अनिकेत मयेकर. 18 चेंडू 48 धावांची गरज. आकुटोप्याचा चेंडू बॅकफुट घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागताना होता. पंचांनी दाद फेटाळून लावले. विश्वास कमी होता, उत्साह मस्त जास्त दिसला यश यांच्या मार्फत. परंतु नावाजलेले पंच नक्कीच आपल्याला लाभले, ते म्हणजे या गिरगाव चॅम्पियन्स लीग स्पर्धेसाठी आपला अनुभव पुरेपूर पणाला लावताना हे पंच आपण बघतोय. त्यामुळे कुठचंही दडपण न बाळगता आपल्या निर्णयावर ठाम. आकुटोप्याचा चेंडू जागा सोडून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु केवळ एकाच धावावर समाधान मानावं लागेल ते अनिकेत यांना. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 26. कर्णधाराने दाखवलेला निर्णय गोलंदाजीसाठी यश दळवी यांच्या खांद्यावर. आणि कशा प्रकारे गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी, कारण अनुभव आहे नक्कीच यश यांच्याकडे. आडव्या बॅटने मारलेला फटका. किती धावा मिळत आहेत? 1 धाव मिळाल्या. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, सफलाचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण तिथे अंशमॅचर संघाच्या खेळाडूकडून. आतापर्यंत चांगलं षटक हाताळताना आपण बघतोय यश, कारण मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवत आहेत अर्थातच साईराज आणि अनिकेत यांना. धावसंख्या झाली ती 28. आतापर्यंत 3 चेंडूत केवळ 3 धावा दिल्यात ती यश यांनी. यावेळी आकुटोप्याच्या चेंडूचा पुरेपूर फायदा घेताना बघूया चेंडू जातोय का, आणि चेंडू जातोय तो सीमा रेषा पार. चौकार. एकदा वाढताना धावसंख्या झाली ती 32 धावा. अजूनही 41 धावांची गरज असणार आहे सर्वेशिलियन संघ. आकुटोप्याचा चेंडू पुरेपूर फायदा घेतला साईराज यांनी आणि चौकारात रूपांतर नक्कीच केलंय त्या फटक्याचं.
पुन्हा एकदा तशाच प्रकारे फटका मारण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने केलेला चेंडू, हा देखील चेंडू जातो सीमा रेषा पार, षटकार. षटकाचे पहिले 3 चेंडू यशस्वीरित्या टाकले होते, परंतु त्यानंतर कुठेतरी नियंत्रण ढासळले गोलंदाजीवरचं यश यांचं. एक चांगला सावध पवित्रा, चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिलाय तो साईराज यांनी स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी ठेवली. शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेऊन स्वतःकडे साईक घेण्याचा प्रयत्न. 2 षटकं संपले. 2 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 39 धावा, तब्बल 39 धावा. अजूनही 34 धावांची गरज आहे. सामना सुरू झाला तेव्हा धावसंख्येची गती ठरवायची होती 18 धावा. पहिलं षटक संपलं त्यानंतर ती गती झाली ती 16 धावांची आणि आता मात्र पुन्हा एकदा प्रति षटकामागे 17 धावांची धावगती राखणं बंधनकारक राहील. जर हा सामना जिंकायचा असेल आणि कुठेतरी रोखायचा असेल तर मात्र अनस्मॅशर संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण 12 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 34 धावा. आणि यावेळी मात्र स्वतः कर्णधार प्रथम परमार आयकॉन यांनी जबाबदारी घेतली आहे, कारण 2 षटकं संपल्यात. 2 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या वेगाने वाढतात आणि सलामीचे फलंदाज, दोन्ही फलंदाज मैदानात तट असतात आणि सलामीच्या फलंदाजाला साजेशी अशी कामगिरी करताना आता कुठेतरी रोखावा लागेल. जर हा सामना जिंकायचा असेल अनस्मॅशर संघाला आणि सर्वेश इलेव्हनला 2 षटकात 34 धावा फटकाव्याच लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक स्वतः कर्णधार डावखुरे गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने सामना करतो साईराज माने. आकुडोबाचा चेंडू मारण्याचा प्रयत्न फसलाय. वेगवान चेंडू होता, जागा सोडून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूच्या रेषेत न येता उजव्या यष्टीच्या खूप बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न अंगलट आला. चेंडू मात्र निर्धाव यष्टीरक्षक यांच्या हातात विसावताना आपण बघितलं. प्रत्येक निर्धाव चेंडू मागे समीकरण वाढताना इथे दिसेल. चेंडूंचा आणि धावांचा समीकरणाची जी धावगती आहे ती मात्र प्रत्येक निर्धाव चेंडूच्या मागे वाढताना दिसणार आहे. त्यावेळी बॅटची कार्ड घेऊन चेंडू येतोय, तो स्वतः झेल घेत आहेत प्रथम परमार. पहिला झटका साईराज माने तंबूत परत. हा चेंडू आणि 34 धावा. जर हा कोण संघ विजेता होतोय तो त्यांचा लगेचच सामना होणार आहे वायसी संघाबरोबर. साखळी फेरीतले हे सामने पहिल्या गटातील. तिसरा षटक प्रगतीपथावर सामना करतो रुपेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बघूया चेंडू जातोय का आणि हा चेंडू गेला तो मैदानाबाहेर सीमा. धावा. 9 चेंडू 28 धावांची गरज. यावेळी चांगला फटका, जमिनीलगतचा फटका, 1 धाव घेण्यात यशस्वी होतो तो रुपेश. दुसरा धावाचा प्रयत्न तिकडे अनिकेत यांनी सुंदर साथ दिली. चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजाच्या दरम्यान. धावसंख्येत 2 ने वाढ होते.
धावसंख्या झाली ती 47. अजूनही सामना रंगतदार सामना ज्याप्रमाणे पहिला सामना झाला होता तशाच प्रकारची पुनरावृत्ती इथे होताना दिसते, कारण 8 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 26 धावा. फुल टॉस चेंडू आणि याचा फायदा उचलता आला नाहीये आणि पंचांनी हा अवांतर म्हणून घोषित केलाय. या जर चेंडूचा फायदा उचलला असता तर कदाचित सर्वेशिलियन संघाला तो फटका लाभदायक ठरला असता. केवळ यावेळी 2 धावांवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या अजूनही 24 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 24 धावा. 8 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. सर्वेशिलियन संघाने 72 धावा तब्बल फटकावल्या होत्या. अनस्मॅशर संघाने पाठलाग करताना सामना येऊन ठेपतोय तो 8 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आणि फ्री हिटची नामी संधी अनिकेत मयेकर यांना. 8 अनिकेत या फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा उचलतोय बघूया, कारण संघासाठी मोठा फटका मारणं बंधनकारक राहण्याला जिंकण्याचं असेल तर. फुल टॉस चेंडू भिरकावून दिलाय. हा देखील जातो चेंडू सीमा रेषा पार. खणखणीत उत्तुंग षटकार. आणि त्या स्पर्धेमध्ये जी काही सुरुवात आपण बघितलं तशाच अपेक्षित सुरुवात. सर्व सामने अटीतटीचे सामने. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू. समीकरण आहे 18 धावा. 7 चेंडू आणि 18. कुठेतरी दडपण नक्कीच असणाऱ्या प्रथम यांच्यावर. बघूया अनिकेत काय करतोय. फुल टॉस चेंडू हा देखील भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. केली होती सौरभ रोके यांनी आणि तशाच प्रकारचा सामना साखळी स्पर्धेतला हा दुसरा सामना. आता देखील सर्वेशिलियन संघ 6 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 14 मिनिटं झालीत, त्यामुळे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज हा सामना होऊन टेपलाय. बघूया आता कशा प्रकारे फलंदाजी करतो तो रुपेश. पुढील गोलंदाज वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो प्रणय चव्हाण. अत्यंत महत्वाचा निर्णायक सामन्याचं षटक. उजव्या हाताची गोलंदाजी करतील ते पंचांच्या डाव्या बाजूने. 6 चेंडू 12 धावांची गरज. जो कोणी ते विजेता होतोय तो मात्र वायसी संघदरम्यान पुन्हा पुढील सामना खेळणार आहे. हिंदू जिमखाना यांकडून प्रणय चव्हाण जबाबदारी टाकल्या कर्णधाराने. 6 चेंडू. यावेळी उजव्या एसटीच्या खूप बाहेरचा चेंडू. पंचांनी आपले हात सरसावलेत. अवांतर धावसंख्येने आपलं वैयक्तिक खातं उघडलंय प्रणय चव्हाण यांनी. 1 धाव मात्र नक्कीच कमी होते. धावसंख्या केवळ आता 11 धावांची गरज असणार आहे. सहा चेंडू 11 धावा. यावेळी मात्र सुंदर चेंडू. उजव्या एसटी बाहेरचा चेंडू. वंदा झाला नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला. ऑफ स्पिन पद्धतीने टाकला चेंडू. जागेवर खेळण्याचा प्रयत्न थोडासा अंगलट आलाय. समीकरण बदलते. 5 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा रुपेश तयार. काय करतो या चेंडूवर. हलक्या हातने तटवलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. केवळ 1च धाव मिळते. एका धावेवरच समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या झाली ती 63 धावा. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. सलामीला असलेले अनिकेत मयेकर मैदानात तटस्थ. तोडीस तोड गोलंदाज प्रणय चव्हाण. अटीतटीचा सामना. सर्वेशिलियन अनस्मॅशर कोण विजयी होत आहे. सुंदर चेंडू. हलक्या हाताने टाकलेला लेग स्पिन बदल चेंडू. 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसरा धावाचा प्रयत्न होतोय अनिकेत यांच्या मार्फत.
आणि यावेळी धावचित झाले ते रुपेश. आ- देखील हीच परिस्थिती होती. 3 चेंडूत 9 धावांची गरज होती आणि सौरभ रोके यांनी षटकार मारला होता. आता देखील दुसऱ्या सामन्यात तशाच प्रकारची परिस्थिती उद्भवलेली आहे. 3 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे अनिकेत, आणि हा चेंडू सामन्याचा निर्णायक चेंडू ठरतोय का? पुन्हा एकदा प्रणय चव्हाण तयार. चांगला लेग स्पिन पद्धतीने चेंडू, निर्धाव चेंडू, अंदाज आला नाहीये, जागेवरून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न फसलाय. सामना 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. 2 चेंडू आणि 9 धावा. या चेंडूवर जर मोठा फटका येत नाहीये तर मात्र कुठेतरी सामन्याचा विजयाचा पारडा अनस्मॅशर संघाच्या बाजूने झुकू शकतो. निश्चित जाणीव असणाऱ्या दोन्ही संघाला 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. बघूया काय करतोय अनिकेत, बघूया काय करतोय प्रणय. आणि यावेळी दडपण आलंय, दडपण आणि दडपण, दुसरा शब्द नाहीये. चांगली गोलंदाजी करत होते. ज्यावेळी रिव्हर्स फटका मारण्याचा यांनी प्रयत्न केला त्यावेळी उजव्या यष्टीच्या खूप बाहेर टाकलेला चेंडू हा नक्कीच अंगलट आलाय. धावसंख्या 1 ने भर होते. 2 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. 2 चेंडू आणि 8 धावा. पुन्हा एकदा प्रणय तयार, सामना करेल अनिकेत. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न फसला आणि यावेळी जवळपास जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर अनस्मॅशर संघ. पराकाष्ठा इथे नक्कीच झाली होती. सर्व शिलवान संघाकडून मोठे फटकेबाजी त्यांच्या मार्फत देखील झाली होती. सामना होऊन ठेवला. आता मात्र एका चेंडूत 8 धावांची गरज. एक ग्राह्य चेंडू टाकावा लागेल प्रणय यांना. एकही अवांतर चेंडू नकोय. जय पुढील फलंदाज जय. एका चेंडूत 8 धावांची गरज. एक ग्राह्य चेंडू हा सामना जिंकवून देऊ शकतो तो अनस्मॅशर संघाला. शेवटचा चेंडू. 1 चेंडू 8 धावांची गरज आणि सुंदर चेंडू आणि अनस्मॅशर संघाने विजय प्राप्त केला. आपला हार्दिक 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 अभिनंदन. कृपया अनस्मॅशर संघाचा कर्णधार आणि वायसी संघ. अच्छा, 4 धावा इथे नक्कीच मिळणार आहेत अवांतरच्या स्वरूपात. अनस्मॅशर संघ कर्णधार आणि वायसी संघ कर्णधार. कृपया त्वरित नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे.